खरं तर ही बैठक पुणे जिल्ह्याची होती। आमचे सर्वांचे नेते दिवंगत नेते अजितदादा पवार साहेब खरं तर ते नेहमी ही बैठक आयोजित करायचे, परंतु आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी जिल्ह्यातील आजी माजी आमदार आणि प्रमुख फक्त पदाधिकारी यांची ही बैठक आयोजित केली होती। आणि या बैठकीमध्ये या जिल्ह्यातील पक्ष संघटना मजबूतीकरण आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना निश्चित प्रकारे त्याला न्याय कसा देता येईल आणि ही संघटना हा जिल्हा म्हणजे अजितदादा पवार साहेबांना मानणारा हा पुणे जिल्हा असल्यामुळं आज या बाबतीमध्ये पहिल्यांदा संघटनेबाबतीमध्ये प्रत्येक तालुकावाईज चर्चा झाली। आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की विधान परिषदेची निवडणूक ही आता लागलेली आहे आणि त्या बाबतीत या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झाली। आणि आम्ही जे इच्छुक उमेदवार आहेत त्या सगळ्यांची चाचपणी वहिनींनी स्वतः केली आणि या बाबतीमध्ये आमच्या सगळ्या प्रमुखांनी आम्ही सर्वांनी एकमताने निर्णय घेतला की सुनेत्रा वहिनी जो उमेदवार देतील तो आम्ही मान्य करायचा। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवायची, शेवटी हे तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील। आणि पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या मतदारांची संख्या ही जास्त असल्यामुळं तो पुणे जिल्ह्यात पुणेचा हक्क हा राष्ट्रवादी पक्षाचा आहे हे आम्ही वहिनींना सांगितलं। आणि या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि वहिनींची आणि आमच्या प्रमुख पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची, आमच्या पक्षाचे अध्यक्ष असतील, या सर्वांशी चर्चा होईल आणि या चर्चा होऊन पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही निवडणूक लढवेल। 344 पेक्षा अधिक जागा आहेत। 300 जण इच्छुक होते। इच्छुक पक्षामध्ये आमच्या खूप जण इच्छुक आहेत, त्यांची इच्छा असणं साहजिक आहे, पण या जरी इच्छुक जरी संख्या जास्त असली तो अधिकार आम्ही सुनेत्रा वहिनी पवार यांना दिलेला आहे। उमेदवार सुनेत्रा वहिनीला अधिकार दिल्यानंतर तो शहरातला आहे का जिल्ह्याच्या ग्रामीण भागातला आहे तो सुनेत्रा वहिनीने तो ठरवायचा आहे। 344 पेक्षा जास्त आपल्याकडे 344 पेक्षा जास्त मतदार आहेत आपल्याकडे। तसं बघायला गेला तर दावा भाजपनं पण केलाय, भाजपचे पण 3 नावं चर्चेत आहेत। राष्ट्रवादी महायुती शेवटी प्रत्येक पक्षाला निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार आहे। शेवटी प्रत्येकाला निवडणुकीसाठी इच्छुक असणं, पक्षाचे पद निवडणूक असणं काय चुकीचं नाहीये, पण जरी असलं तर शेवटी ह्या इथं जिल्ह्याचा जर विचार केला मध्ये तर इथं मतदारांची संख्या ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जादा असल्यामुळं हा इथला हक्क हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे। रायगडच्या जागेवर शिंदे गटाने दावा केलेला आहे। रायगडच्या जागेवर शिंदे गटाने दावा ठीक आहे, या बाबतीमध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितलं, या बाबतीमध्ये रायगडचा असू दे किंवा राज्यातला कुठला निर्णय असू द्या, हा निर्णय हा वरिष्ठ महायुतीचे आमचे सगळे जे प्रमुख आहेत तो निर्णय घेतील, परंतु ही पुण्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल। परभणीवरनं एक अफवा 7-12 असल्याशिवाय पेट्रोल दिलं जाणार नाही। परभणीमध्ये मी मगाशी तुम्हाला सांगितलं की इथं 7-12 असल्यावर डीजे वगैरे हे अत्यंत चुकीचं आहे। या बाबतीमध्ये आम्ही सगळ्या कलेक्टरांना सूचना देण्यात येतील। खरं तर मी आपल्या माध्यमातून माझ्या राज्यातील शेतकरी बांधवांना कळवू इच्छितो की खरंच आजही राज्यामध्ये पेट्रोलचा आणि डिझेलचा साठा हा व्यवस्थित आहे। विनाकारण कुणीतरी अफवा पसरवतं, त्यामुळं पेट्रोल पंपावरती रांगा लागत आहेत आणि त्यामुळे 20% खप हा सेल हा वाढलेला आहे। त्यामुळे विनाकारण ह्या गैरसमजुतीमुळे हा सेल रांगा लागत आहेत। कुणाही रांगा लावायची गरज नाही। कालच या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्यांना आश्वासित केलेले, जाहीर केलेले की डिझेल पेट्रोलचा साठा आपल्या राज्यामध्ये व्यवस्थित आहे। संजय शिरसाट म्हणतात राष्ट्रवादीचे काही आमदार त्यांच्या संपर्कात आहे, खरंच अशी काही आहे का? संजय शिरसाट खूप मोठे नेते, त्यामुळे ते काय म्हणतात हे मी त्यांच्यावरती मी पण म्हणू शकतो ते असंही म्हणणं चुकीचं आहे। मी असं म्हणणं चुकीचं आहे। असं कुठलाच आमदार कोणाच्या संपर्कामध्ये नाहीये आणि संपर्क शेवटी महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत। समजा एखादा मी एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलो, मी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे गेलो किंवा संजय शिरसाट सुनेत्रा वहिनी पवारांकडे आले, याचा अर्थ कोण कुठं पक्षात जातो असं नाहीये। आम्ही सगळे बरोबर आहेत।
हा. परांजपे, आनंद आनंद परांजपेचा तो विषय वेगळा आहे. ते पक्षाचा राजीनामा देऊन आमच्यातून बाहेर गेलेले आहेत. सुनील तटकरे काल म्हणले की आमच्यातला वाद जो आहे तो मिटलेला आहे, मात्र सुनेत्रा पवार असतील किंवा पक्षाची अजून त्याच्यावर भूमिका नाही आलेली. 100% वाद मिटलेला वाद नाहीयेच. खरं तर काही लोकांनी चुकीचं दाखवलेलं. आमच्यात वाद कुठलाही नाही, नव्हता, पुढे राहणार नाही. खत आणि युरियाचा काही वेगळे नियमावली कर्जमाफीच्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्याप्रमाणे जाहीर केलेले 30 जून पूर्वी या राज्यातील माझ्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी ही 30 जूनच्या अगोदर दिली जाईल. विधान परिषदेच्या किती जागा राष्ट्रवादीला पाहिजेत आणि नवीन चेहऱ्याला संधी असणार आहे का जुन्या चेहऱ्याला संधी देणार आहे? नवीन जुन्या चेहऱ्याचा विषय नाही. आम्ही एकमुखी अधिकार तो सुनेत्रा वहिनी पवार यांना दिलेला असल्यामुळं या बाबतीमध्ये सुनेत्रा वहिनी योग्य तो निर्णय घेतील. पण किती जागा पाहिजेत? जागा वगैरे किती म्हणण्याचा विषय नाही. हा विषय आजची मिटिंग फक्त ही पुणे जिल्ह्याची, ही मिटिंग काय राज्याची नव्हती. पण पुणे जिल्ह्याची जागा आमचा हक्क आहे. आमच्या मतदार आमच्याकडे ज्यादा आहेत, त्यामुळे ही जागा पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चित प्रकारे मिळेल. आंदोलन सुरू आहे. शहरात द्यायची का ग्रामीण भागामध्ये द्यायची तो पूर्ण अधिकार सुनेत्रा वहिनींचा आहे.